नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची चर्चा आहे। विधानसभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे। काँग्रेसकडून विधान परिषदेकरता सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं पारडं जड मानलं जात आहे। त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब होतं का, की हेही अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडतं, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, उदय सामंत काय बोलत होते ते कदाचित तुम्ही ऐकलं असेल। उदय सामंत यांचं म्हणणं आहे, त्यांना जेव्हा विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात विचारणा केली तेव्हा ते असं म्हणाले की खरं तर भास्कर जाधव अभ्यासू नेते आहेत, त्यामुळे भास्कर जाधव यांचं नाव पुढे येत आहे विरोधी पक्षनेतेपदाकरता। पण जर भास्कर जाधव यांना दिलं नाही विरोधी पक्षनेतेपद, तर त्याची किंमत मोजावी लागेल। पडद्यामागे काही घडतंय का, काय नेमकं या सगळ्या संदर्भात सुरू आहे? निश्चित लागवी जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे, विधानसभा अध्यक्षांकडे या विरोधी पक्षनेत्या संदर्भातील कुठलाही बदलाचा प्रस्ताव अद्यापर्यंत सादर करण्यात आलेला नाही। जरी चर्चा असली की आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव आता कुठेतरी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून दिला जाऊ शकतो भास्कर जाधव यांच्या नावाच्या ऐवजी, मात्र तुर्तास तरी विधिमंडळाकडे असं कुठलंही पत्र आलेलं नाहीये। त्यामुळे या केवळ चर्चाच आहे असं तरी प्राथमिक दृष्ट्या हे दिसून येत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तू ज्या प्रकारे सांगितलंस की याआधी ज्या प्रकारे तीव्र नाराजी भास्कर जाधवांनी व्यक्त केलेली होती, त्यानंतरच त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्याचा निर्णय आहे तो ठाकरे गटाने घेतलेला होता। तुर्तास तरी महाविकास आघाडीमधील कुठल्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ नाहीये, जे की 29 आमदारांचं संख्याबळ एका पक्षाकडे लागतं असं प्रथेनुसार म्हटलं जातं, अशी माहिती विधिमंडळाने दिलेली होती। त्यामुळे तुर्तास तरी कुठल्याही प्रकारे विरोधी पक्ष नेता वरची निवड केली जाईल अशी शक्यता धुसर दिसत आहे। याआधी सुद्धा आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारणा केलेली होती। त्यांचं म्हणणं होतं की योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईल। ज्या प्रकारे 3 महिने त्यांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी वेळ घेतला, त्याचप्रमाणे या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी सुद्धा आणि कायदेशीर मत घेण्यासाठी सुद्धा मला वेळ लागू शकतो। त्यामुळे हा सर्वस्वी अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं। म्हणून या अधिवेशनात देखील आपल्याला विरोधी पक्षनेता मिळेल का नाही मिळणार याबाबत साशंकता कायम राहील। लागवी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।